आणि ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही तर सरकारला कात्रजचा घाट दाखवणार. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला हा इशारा दिला. नितेश राणे फडणवीसांची चप्पल बनून काम करतायत अशी टीका देखील जरांगे यांनी केली आहे. आरक्षण दिलं नाही तर सरकारचे 288 उमेदवार पाडणार असा इशारा देखील जरांगेंनी दिला आहे. सरकार करू पाहत होतं, मला अडचणीत आणू पाहत होतं, मला उघडं पाडू पाहत होतं, पण माझा मायबाप करोडो मराठा समाज उघडा पडू देऊ शकत नाही. गरीब मराठी माझ्या बाजूने आहेत. गरीब मराठी करोडो खवळून उठलेत आणि हेच सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला बेजार करायचं ठरवलं होतं. माझा समाजाने मला उघडं पडू दिलं नाही, देणार सुद्धा नाही. बघा आता पुरे जर आरक्षण नाही दिलं तर मी त्याच भाषेत बोलतोय पुन्हा, तर पुरे सुपडा साफ करणार, सोडणार नाही. माझे गरीब मराठी हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या चपला बनून काम करणार आहेत, त्यांना नाही उत्तर देत मी दादांना पुन्हा सांगतो, माझा गरीब मराठ्यांना मात्र माझी विनंती की बाहेर पडा, घराच्या बाहेर पडा. यांनी मला घेरलंय, उघडं पडायचं ठरवलंय. तुमचे लेकरं आयुष्यासाठी मोठं करायसाठी मी काम करतोय आणि हे सरकार लोक, राजकारणी लोक तुमच्या लेकरांचं आयुष्याचं वाटोळं व्हावं म्हणून काम करायला लागलेत. म्हणून घराच्या बाहेर पडा प्लीज, माझी विनंती. सगळ्या जाती धर्माची नाही दिलं तर